आज इतक्या प्रत्येक बापाला वाटतं शिवाजी जन्माला यावेत, पण शेजारच्या घरात, आपल्या घरात कशाला? आपल्या घरात शिवाजी जन्माला घालायच्या म्हटलं त्यांना तलवारबाजी शिकवावं लागेल, त्यांना घोड्यावर कसं बसवावं, घोड्यावर त्याला सगळे शिक्षण द्यावं लागेल. आणि एवढा कुठे वेळ आजकालच्या बापांना? किती बाप आहेत की संध्याकाळी जेवायला बसताना आपल्या लेकराला सोबत मांडीला मांडी लावून बसतात. अरे जो बाप स्वतःच्या लेकराला मांडीला मांडी घालून जेवायला बसतो ना, त्या बापाचं लेकरू जीवनात कधीच अपयश होत नाही. हा महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे. आणि जी आई स्वतःच्या मांडीवर घेऊन मुलाला संस्काराचा मंत्र देते ना, त्या आईचा मुलगा सुद्धा कधी अपयशी होत नाही. यशाचा मंत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे, हे इथं बसलेल्या प्रत्येकाने लक्षात घ्यावं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हटलं की आमच्या समोर उभा राहतात, हातात तलवार घेणारे, गडकोट किल्ल्यावर उभा राहून लढणारे छत्रपती शिवाजी महाराज. अरे जगाच्या पाठीवरचा एक महान योद्धा आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्यासारखा धुरंधर, त्यांच्यासारखा मुत्सद्दी, त्यांच्यासारखा बलाढ्य योद्धा पुन्हा होणे नाही. छत्रपती शिवाजी महाराज तर योद्धा होतेच, पण त्यांच्या पोटी जन्माला आले छत्रपती संभाजी राजे हे सुद्धा एक महान योद्धा होते. छत्रपती शिवराय योद्धा होते, ढाल तलवारीचा त्यांचा इतिहास आम्हाला माहित आहे. पण ढाल तलवारीच्या पलीकडचे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आज तुम्हाला समजावून घेण्याची वेळ आलेली आहे. कारण छत्रपती शिवरायांचा ढाल तलवारीचा गडकोट किल्ल्यांचा जसा इतिहास आहे, तसा छत्रपती शिवरायांच्या शिवाजी नावाचा सुद्धा एक इतिहास आहे. शिवाजीतलं शी म्हणजे शिकण्यासाठी, वा म्हणजे वाचण्यासाठी, आणि जी म्हणजे जीवन जगण्यासाठी. शिकण्यासाठी वाचावं लागतं आणि वाचल्यानंतर जगणं समृद्ध होतं. असा मंत्र जर आम्हाला कुठल्या नावातून मिळत असेल ना, तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातून मिळतो. हे आजच्या मावळीने घेतलं पाहिजे. आणि काय शिवाजी नावाची ताकद आहे. आजही छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर आमच्या मुखातून जे कधी बाहेर पडतात आम्हाला कळत नाही. आजही शिवरायांचं नाव ऐकल्यानंतर अंगावरती रोमांच उभा राहतात. आजही शिवरायांचं नाव जरी ऐकलं ना, तरी धामण्याचं रक्त सळसळ करायला लागतं. अरे काय शिवाजी नावातली ताकद आहे. शिवाजी नावातली ताकद लक्षात घ्यायची असेल ना, तर कधीतरी महाराजांचा शिवाजी हे नाव उलट करून वाचा, मग लक्षात येईल. शिवाजी हे नाव उलट केला तर जीवाशी होत. जो महापुरुष मिळालेल्या 50 वर्षाच्या आयुष्यात सातत्याने 35 वर्ष ज्याची पाठ मातीला लागलेली आहे, जो सतत लढत राहिला आणि जनसामान्यांच्या सुखासाठी जो स्वतःच्या जीवाशी खेळ खेळत आलाय ना, त्या महापुरुषाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. हा पराक्रमाचा, त्यागाचा, समर्पणाचा, तेजाचा, शौर्याचा आणि धैर्याचा इतिहास आपल्याला समजावून घ्यावा लागणार आहे. संस्कार करताना जिजाऊ मासाहेबांनी शिवरायांना जवळ घेतलं आणि सांगितलं, बाळराजे तुम्हाला इथल्या रयतेला न्याय द्यायचा आहे. शिवराय विचारते झाले, आऊ साहेब आई न्याय द्यावा लागतो का ग? तसं मासाहेब म्हणाल्या, बाळराजे अन्याय हा होत असतो, न्याय हा द्यावा लागतो. जोपर्यंत आपल्या हातात न्यायदंड असत नाही तोपर्यंत आपल्याला न्यायदानाचे अधिकार असत नाही. अहो साहेब कुठे मिळेल आम्हाला हा न्यायदंड? आणि चला शिवबाराची 10 वर्षाच्या शिवबांना घेऊन जिजाऊ मासाहेब बंगळूरला गेल्यात. जिथे शहाजीराजे आदिलशाहीमध्ये सरदार म्हणून काम करत होते, त्या बंगळूरला घेऊन गेलेत. आणि तिथे गेल्यानंतर शहाजी राजांनी शिवरायांना राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, भूगोल, इतिहास, विज्ञान, गणित, इंग्रजी या सगळ्या विषयाचं ज्ञान दिलंय. जिजाऊ मासाहेबांना 6 पेक्षा जास्त भाषा येत होत्या. शहाजी राजांना 8 पेक्षा जास्त भाषा येत होत्या. शिवरायांना सुद्धा जिजाऊ मासाहेबांनी शहाजी राजांनी बहुभाषिक केलंय. सगळं शिक्षण देत आहे जिजाऊ मासाहेबांनी शहाजी राजे. घोड्यावरती कसं बसावं, घोड्यावरती मान कशी घालावी, घोड्याला टाच कशी मारावी, घोड्याचा लगाम कसा खेचावा, घोडा अतिवेगाने कसा पळवावा, याचं सगळं शिक्षण जिजाऊ मासाहेब नावाच्या प्रयोगशाळेत शिवरायांना मिळत आहे. म्हणून शिवाजी महाराज घडतायत. जर जिजाऊ म्हणाले असत्या, नाकाबाई शिवबा घोड्यावर बसू, कशाला उगच पडतान लागन खर्चटन, असं जर जिजाऊ म्हणाले असते तर शिवबाराजे घडले असते
कशाला बाई शिवबा हातात तलवार घेता, झेपणार नाही, पडन लागन खर्चटन, जखम होईल, रक्त येईल. असं जर जिजाऊबासाहेब शिवरायांना म्हणाले असत्या तर शिवराय घडले असते. काही जिजाऊबासाहेबांनी शिवरायांच्या अंतःकरणात पेरलंय ना ते फक्त आणि फक्त धैर्य, आणि शिवरायांच्या भाऊत पेरलंय ना ते फक्त आणि फक्त शौर्य. म्हणून महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक शौर्यशाली राजा घडलाय हे प्रत्येक जिजाऊने समजावून घेतलं पाहिजे आणि प्रत्येक शहाजीराजांनी समजावून घेतलं पाहिजे. अरे बंगळुरू पुण्याला महाराष्ट्रात महाराज येताना शहाजीराजांनी 4 भेटवस्तू म्हणून दिल्या आहेत. त्यातली पहिली भेटवस्तू आहे स्वराज्याची अस्मिता ठरलेला भगवा झेंडा, दुसरी न्यायदंड, तिसरा राजदंड आणि चौथी अतिशय महत्वाची वस्तू शहाजीराजांनी शिवरायांच्या हातात दिली ती होती स्वराज्याची राजमुद्रा. ती स्वराज्याची राजमुद्रा शिवरायांनी हातात घेतली. प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते ही लोककल्याणकारी राजमुद्रा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात आले जिजाऊ मासाहेबांच्या समवेत. आणि महाराष्ट्रात आल्यानंतर पहिलं काम कुठलं केलं असेल तर पुण्याच्या पुण्यभूमीची आडवी पहार रोवली होती ना ती पहार उलटावून लावली. आणि तरी सुद्धा स्वराज्य निर्मितीसाठी लोक पुढे यायला तयार होईना. लोकांना विचारलं काय अडचण आहे तुमची. लोक म्हणाले पुण्याच्या पुण्यभूमीत गाढवाचा नांगर फिरलाय, शापित भूमी आहे, तिथे आम्ही येऊ शकत नाही. मासाहेबांच्या लक्षात आलं लोक अजूनही अंधश्रद्धेच्या जोखडात आहेत. मासाहेबांनी निर्णय घेतला अंधश्रद्धेच्या जोखडातून लोकांना काढायचंय बाहेर. ज्या पुण्याच्या पुण्यभूमीत मुरार जगदेवाने गाढवाचा नांगर फिरवला त्याच मातीत शिवरायांच्या हातात जिजाऊ मासाहेबांनी सोन्याचा नांगर दिला आणि गाढवाच्या नांगरानं शापित झालेली पुण्याची भूमी छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याच्या नांगराने फिरवली. शेतकऱ्यांना सांगितलं अरे या मोफत बिबियाणं देतो, बैला जोड्या देतो, जमिनी वाटून देतो, नावावरती करतो, या 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 अहो घे या. सोन्याच्या नांगराला शेतकऱ्यांचा स्पर्श झाला आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सोन्याची अवस्था निर्माण झाली. शेतकरी आले, पीक निघायला लागलं. शेतकरी पिकांची नासधूस करणाऱ्या लोकांना सुद्धा हाकलून द्यायला लागले. एक एक मावळा यायला लागला आणि स्वराज्य निर्माण करायचं अशी आशा पुण्याच्या पुण्यभूमीमध्ये निर्माण व्हायला लागली. पुण्याच्या मातीची मशागत झाली तशी मावळ्यांच्या मनाची देखील मासाहेबांनी मशागत केली. 12 मावळातले 18 पगड जाती धर्मातले बहुजन समाजातले मावळे एकत्र आले. स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी पासलकरांच्या सोबतीनं जिजाऊ मासाहेबांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांनी आणि मावळ्यांनी पहिल्यांदा प्रचंडगड किल्ल्यावरती मध्यरात्री 12 वाजता मावळ्यांनी हल्ला चढवला आणि मध्यरात्री 12 वाजता प्रचंडगड किल्ल्यावरती पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याचा भगवा झेंडा फाड 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 फडकला गेला. स्वराज्य निर्माण झालं. तसं इंद्रायणीच्या काठावरती विठ्ठलनामाचा गजर करणाऱ्या तुकोबारायांच्या कानावरती बातमी गेली शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं 1646 ला. कितव्या वर्षी? वयाच्या 16व्या वर्षी शिवछत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली आणि 1648 ला जगद्गुरु तुकोबाराय उद्गारले शिव तुझे नाम ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की. वयाच्या 16 वर्षी शिवछत्रपती स्वराज्य स्थापन करतात. आज आमची 16, 17, 18 वर्ष वयाची पोरं काय करतायत याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. काय करतायत 16, 17, 18 वर्षाची पोरं? 16 वर्षाचा पोरगा म्हणजे कितवीचं पोरगा? कितवीचा? 16 वर्षाचा मुलगा म्हणजे कितवीचा मुलगा? 10वीचा मुलगा. 10वीची पोरं काय करतायत? काय करतात 10वीची पोरं? तुम्ही म्हणता परीक्षा देताय. 10वीची पोरं काय करतायत बघायचंय ना तुम्हाला. एकदा माध्यमिक शाळेच्या बाथरूमच्या भिंती जाऊन वाचा, मग कळेल 9वी 10वीची पोरं कुठं चालली आहेत. या 10वीच्या पोरांबद्दल मी काही बोलत नाही, पण 17, 18, 19, 20 वर्ष वयाची पोरं काय करतायत?
21, 22, 23, 24, 25 वर्ष वयाची पोरं काय करतायत? कॉलेजच्या कट्ट्यावर बसून आयुष्याचा सट्टा लावणारी पोरं जवानीच्या नादात भवानीच्या मागे पडताय. त्या कॉलेजच्या भिंतीवर लिहिलेलं असतं बघा, येथे थोंकू नका, तेथे मुद्दाम पिचकारी मारतील. आता परवा 14 फेब्रुवारीला एक सण झाला बघा कुठला तरी, काय त्या कोणता डे? आता बरेच डे आलेत आपल्याकडे. रोज डे, चॉकलेट डे, मदर डे, फादर डे. आता काही डे आहेत की इथं सांगण्यासारखे आहेत का? असले डे आले आपल्याकडे. 14 फेब्रुवारीला एक डे साजरा झाला बघा. काय त्या डेचं नाव? व्हॅलेंटाईन डे. टाळ्या वाजवायच्यासाठी काय जनरल नॉलेज आहे, नाद करायचा नाही. व्हॅलेंटाईन डे साजरा केला. आता आमची सगळी जुनी जाणती बुजुर्ग माणसं व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्या पोरांना नावं ठेवतात. हे काय आपल्या संस्कृतीत नाही का? नावं ठेवतात ते. पोरांना काही कळत नाही, व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. ते काय आपल्या संस्कृती. आता इथं बसलेल्या बऱ्याच जणांना व्हॅलेंटाईन डे तर माहितच नसेल. आता टोप्या फेट्यावाल्याला काय माहिती व्हॅलेंटाईन डे? त्यांच्या काळात कुठं होतं असं होतं व्हॅलेंटाईन डे? आता मलाच माहित नव्हतं, त्याला कसं माहित असेल? व्हॅलेंटाईन डे प्रेम दिवस. रोज आपण एकमेकावर प्रेम करू शकतो ना. प्रेम साजरा करण्यासाठी प्रेम दिवस. पण बुजुर्ग मंडळी असं त्या व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्या लोकांना नाव ठेवत होते. मी एक दिवशी विचारलं तरुण पोरांना, अरे म्हटलं व्हॅलेंटाईन डेला सगळी म्हातारी लोक नावं ठेवतात, तुम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा करता, हे योग्य नाही. ते म्हटले सर त्यात काय एवढं वाईट आहे हो? म्हटलं नेमकं काय स्वरूप तरी काय असतं या व्हॅलेंटाईन डेचं? व्हॅलेंटाईन डेचं स्वरूप तरी काय असतं? तेव्हा पोरांनी मला सांगितलं सर काही नाही. म्हटले कॉलेजमधले पोरं पुरी एकत्र येऊन हा सण साजरा करतात आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पोरं पुरींना आणि पोरं पुरी पोरांना गुलाबाची फुलं भेट देतात. मी म्हटलं गुलाबाची फुलं भेट देत असतील तर चांगलंय की, मग हे मग नावं का ठेवतात? म्हटलं गुलाबाची फुलं एकमेकांना भेट देणं म्हणजे चांगलं आहे, मग नावं का ठेवतात? तसा मला पोरगा म्हणाला, सर बुजुर्ग मंडळी नावं का ठेवतात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही व्हॅलेंटाईन डेचा अभ्यास करा. मी म्हटलं बरं आहे का, आता तेवढाच अभ्यास करायचा राहिला होता. पण म्हटलं आता वक्ता म्हटलं वक्त्याला सगळं माहित पाहिजे म्हणून थोडं निरीक्षण केलं. कालच्या 14 फेब्रुवारीला महाराष्ट्रातली अर्ध्यापेक्षा जास्त तरुणाई व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी गडकोट किल्ल्यावरती गेली. कुठं? गडकोट किल्ल्यावर, जिथं महाराजांनी पराक्रम गाजवला, जिथं मावळ्यांनी शौर्यशाली इतिहास निर्माण केला, त्या गडकोट किल्ल्यावर ही तरुणाई व्हॅलेंटाईन डे साजरा करायला. बरं गेले तर गेले काय, रिकाम्या खिशाने गेले का? जाताना खिशात एक एक चुन्याची डबी घेऊन गेले. तुम्ही म्हणाल तंबाखूला लावण्यासाठी? अजिबात नाही. मग कशासाठी? गडावर गेले, ज्या गडकोट किल्ल्यावर महाराजांनी स्वतःचं नाव लिहिलं नाही, नातेवाईकाचं नाव लिहिलं नाही, आईवडिलांचं नाव, कोणाचं म्हणून नाव लिहिलं नाही, त्या गडकोट किल्ल्यावर ही तरुणाई गेली, खिशातली चुन्याची डबी बाहेर काढली आणि जसं काय गड ह्याच्या बापाचा आहे स्वतःचं नाव लिहून मोकळा झाला. बरं स्वतःचं एकट्याच नाव लिहिलं का? पुन्हा आणखी कोणाच तरी शेजारीनं. बरं एवढंच करून थांबली काही मंडळी. पुन्हा कसलं तरी ते उलट पलट एक चिन्ह काढलं आणि त्यातून असा बाण खाली सोडलाय की दगड फुटायची वेळ आहे. बरं एवढंच करून थांबली काही अवलाद. खाली एक टीप लिहिली बघा, ज्याचा काही दुरान्वयी संबंध नाही, बदनामी कराय आणि हे कळलं विनारात फार पक्के असतात अशा ठिकाणी असे कृत्य करणारे. हे सगळं केलं कमी म्हणून की काय खाली एक टीप लिहिली, अमक्या अमक्याचं तमक्या तमक्या सोबत. मला हे कळत नाही, 14 फेब्रुवारीला गडावर जाऊन असले विकृत चाळे करण्याऐवजी
2-4 दिवस थांबला असता आणि 19 फेब्रुवारीच्या दिवशी गडावर जाऊन शिवजयंतीच्या दिवशी महाराजांना मानाचा मुजरा केला असता तर ह्याला काय कोणी गडाच्या कड्यावर खाली ढकलून दिला असता का? तरुणानो, सावध होण्याची वेळ आलेली आहे. आपली संस्कृती, आपला विचार, अरे भक्ती आणि शक्तीने घडवलेला हा महाराष्ट्र, तुकोबा, शोभा, रणरागिणी अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेंच्या विचारांनी घडलेला हा महाराष्ट्र आहे. काय नातं होतं तुकोबा आणि शोभांचं? भक्ती आणि शक्तीचे नातं, भक्ती आणि शक्तीची गंगा महाराष्ट्राच्या या माती मनसातून प्रवाहित होऊ लागली. मला वाटतं गेल्या 1 वर्षापासून ही सिंदफणा कोरडी आहे की नाही? कोरडी आहे. लोकांच्या डोळ्यातून अश्रू आहेत. पाणी 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 पाण्याविना आम्ही सारे आणवानी, अशी तुमची आमची अवस्था झाली आहे. जुनी जाणतं माणसं नेहमी म्हणायची गावात नदी घरात मुलगी असावी, कारण गावाच्या शेजारून नदी वाहत असेल तर ते समृद्धीचं प्रतीक आहे, आणि घरात मुलगी असेल तर हसू हसू साहित्य, संस्कृती, कला. ज्या घरात मुलगी असते ना त्या घरात सकाळच्या वेळी लवकर सडा पडतो, दारात रांगोळी काढली जाते आणि संस्कृतीचं ल्यानं ते घर लेतं. एवढ्या मोठ्या पण ती मुलगी आपल्या घराला करून देत असते. तसंच नदी सुद्धा तुमच्या माझ्या जीवनात समृद्धी आणून देत असते. पण मी जबाबदारीने बोलतो, 1 वर्षापासून ही नदी आटली आहे, पण जगणं कोणाचं थांबलेलं नाही, चालू आहे. नदी नाही तर टँकर येईल, टँकर नाही तर पुन्हा नदी सुरू होईल, पुन्हा आमच्या जीवनात समृद्धी येईल. ते सगळं होईल, पण हे सगळं करत असताना भक्ती आणि शक्तीची नदी जर आटली, मी फार महत्वाचं बोलतोय, ही नदी आटली तर पुन्हा तुमचं आमचं जीवन सुरू होईल, पुन्हा नदीला महापूर येईल, पुन्हा पाणी येईल. पण भक्ती आणि शक्ती ही जी प्रवाहित असणारी महाराष्ट्राची लोकधारा आहे, ही जर थांबली ना तर माणसाचं जीवन धोक्यात येईल. आणि म्हणून शक्ती आणि भक्तीचा इतिहास आम्ही समजावून घेतला पाहिजे. 4 वेळा शिवछत्रपतींनी तुकोबांचं कीर्तन ऐकलं, लोहगावला कीर्तन ऐकलं, पुण्याच्या लाल महालात कीर्तन ऐकलं, इंद्रायणीच्या काठावरती कीर्तन ऐकलं, देहूला कीर्तन ऐकलं. 4 वेळा तुकोबांचं कीर्तन शिवछत्रपतीने ऐकलं. तुकोबांनी सांगावं आणि शिवरायांनी विचार कृतीत आणावा. तुकोबांनी सांगितलं, वृक्षवली आम्हा सोयरे, वडचरे पक्षी सुस्वरे आळविती. संत तुकाराम महाराजांनी झाडे लावा झाडे जगवाची मोहीम हाती घेतली. तुकोबारायांनी सांगितलं, उदक राखावे युक्ती, पाण्याचं संरक्षण युक्तीने करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाणी अडवा पाणी जिरवाची मोहीम हाती घेतली. शिवकालीन पाणी पुरवठा योजना राबवली, छोटे छोटे तळे बांधले, खिरशिवापूरचं धरण बांधलं, रायगडावरती गंगासागर सारखा तलाव निर्माण केला. आणि 1972च्या दुष्काळात महाराष्ट्रातली सगळी तळी आटली होती, पण रायगडावर छत्रपती शिवरायांनी बांधलेलं गंगासागर नावाचं तळ मात्र आटलं नव्हतं, कारण ते छत्रपती शिवाजी महाराजांचं जलव्यवस्थापन होतं. जे जलव्यवस्थापन छत्रपती शिवरायांच्या विचारातून निर्माण झालं होतं. त्याही काळात छत्रपती शिवरायांनी पाणी अडवा पाणी जिरवाची मोहीम राबवली, म्हणून महाराष्ट्रात समृद्धी होती. मात्र स्वातंत्र्याच्या 60-70 वर्षात मात्र आम्ही पाणी अडवा पाणी जिरवाच्या ऐवजी फक्त ह्याची अडवा त्याची जिरवा ह्याच्यामध्ये सगळा वेळ घेतला. आणि आज आमच्या समोर पाणी 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 पाण्याविना आम्ही सारे आणवानी, अशी तुमची आमची परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणजे छत्रपती शिवरायांना आपल्याला समजावून घ्यावं लागेल. आणि छत्रपती शिवरायांना समजावून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तुकोबारायांनी सांगितलं, परावी नारी रखुमाई समान. आणि छत्रपती शिवरायांनी उभ्या आयुष्यात सांगितलं, परस्त्री ही आमच्या घरातली देवता आहे. अरे कुठून आले विचार? शत्रूच्या स्त्रीची देखील खणा नारळाने ओटी भरणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा आहे. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आला कुठून हा विचार? तुकोबांच्या विचारातून आला. तुकोबांच्या विचारांचा प्रभाव शिवछत्रपतींच्या वरती होऊ लागला. एवढा प्रभाव झाला की एक दिवशी शिवराय तुकोबांना म्हणाले, महाराज तुम्ही सारखं सांगता दया करा दया करा दया करा, आणि अशीच जर आम्ही दया करत राहिलो तर मग रयतेचं संरक्षण कसं करायचं? वतनदार येतात, रयतेला पिळतात, छडतात, अनेक संकट महाराष्ट्रावरती चाल करून येतात आणि रयत दुःखात गाजते.
आणि तुम्ही सांगता दया करा दया करा. अशा शत्रूंवर जर आम्ही दया दाखवत गेलो तर रैत्याला सांभाळ कसा करायचा. त्यावेळी तुकोबाराय म्हणाले, शोभाराजे दया म्हणजे काय व्यवस्थित समजावून घ्या. दया तिचे नाव भूतांचे पालन, अनेक निर्दळ कंटकाचे सर्वसामान्य रयतेचा सांभाळ करणं म्हणजे दया. आणि सामान्यांचा सांभाळ करत असताना एखादं संकट महाराष्ट्रावर चालून येत असेल तर ते संकट परतावून लावण्यासाठी अशा दुष्ट प्रवृत्तीचा कोथळा बाहेर काढणं याचं नाव दया. हा छत्रपती शिवरायांना दिलेला मंत्र छत्रपती शिवरायांनी आचरणात आणला. म्हणून तुकोबारायांच्या विचारातून हे स्वराज्य निर्माण झाला. हा शक्ती आणि भक्तीचा तुकोबा शिवांचा हा महाराष्ट्र आणि त्याचा विचार आपल्याला लक्षात घ्यावा लागणार आहे. आणि म्हणून मला जर कोणी विचारलं तुम्ही तुमच्या जन्मदात्या बापापेक्षाही सर्वाधिक जास्त कोणाला मानता, त्यामुळे मी अभिमानाने सांगतो मी माझ्या जन्मदात्या बापापेक्षाही सर्वाधिक जास्त दोन भांड मानतो. त्यातले पहिले तुकोबा आणि दुसरे माझे शिवबा. हे दोन बा जर महाराष्ट्राच्या वाट्याला आले नसते तर माझाच बा जन्माला आला नसता. आणि माझा बा जन्माला आला नसता तर मी कुठून जन्माला आलो असतो. म्हणून माझ्या बा नव्हे तर माझ्या असंख्य पिढ्यांवरती ह्या बाचे उपकार आहेत. ह्या बाच्या उपकारातून कधीही ऋणमुक्त होता येणार नाही. अरे महाराष्ट्राच्या मातीत राजा कैसा व्हावा, माझ्या शिवरायांसारखा राजा झाला नाही, ऐसा राजा होणार नाही. काय कौतुक आहे, काय माणसं उभी केलेत जिजाऊ मासाहेबांनी शिवरायांनी. माणसं उगाच उभी राहत नाही. अशी छोटी छोटी चिमुकली लेकरं संख्येनं कमी असतील पण अंतकरणाचे कान करून ते ऐकतायत. सगळी आमची तरुणाई ऐकताय का, कारण आजही आम्हाला अपेक्षा आहे, आजही आम्हाला वाटतं जिजाऊ मासाहेब येतील, शोभाराजे येतील, आमच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकतील, आम्हाला लढायला सज्ज करतील, आम्हाला सांगतील घाबरू नका. संकट येत असतात, संकट जात असतात, संकट काय घर करून बसत असतात. अरे संकटांना घाबरायचं नसतं, संकटासोबत लढायचं असतं. हे जिजाऊने आम्हाला 350 वर्षापूर्वी सांगितलं. जिजाऊचा जन्म विदर्भात, सासर वेळूचे भोसले मराठवाडा, महाराष्ट्रासाठी काम केलंय. रायगड राजगडावरून आणि देह ठेवलाय कोकणात, रायगडाच्या पायथ्याला म्हणजे पाचाड या ठिकाणी जिजाऊ मासाहेब महाराष्ट्राच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत तुमच्या माझ्या कल्याणासाठी सगळ्या संघर्ष केला. म्हणून तर आज आपण सगळेजण एकत्र आलो त्यांचा विचार ऐकण्यासाठी. हे स्वराज्य निर्माण केलं ना, एका एका कौतुकाच्या थापेवर स्वराज्य निर्माण झालं. रयतेला सगळं मिळालं, रयत खोट झाली, सुखी झाली. पण तरी देखील मावळे म्हणून यायला बरेच लोक पुढे येतात. स्वराज्य निर्माण केलं, स्वराज्य चालवायचं, टिकवायचं म्हणजे चांगल्या प्रशिक्षित मावळ्यांची आवश्यकता होती. मात्र असे मावळे शोधावेत कसे, आणि शक्कल लढवली जिजाऊ बाळासाहेबांनी. आदेश काढला, जो कोणी प्राण्याची शिकार करून आणील त्याला स्वराज्यातून सोन्याचं कडं बक्षीस दिलं जाईल. आणि रानगव्यांचा हायदोस वाढला होता, शेतकऱ्यांना छळत पिडत होते. रानगव्यापासून शेतकऱ्यांना त्रास सुरू झाला. जिजाऊने सांगितलं, जो कोणी रानगव्याची शिकार करेल आणि त्याची शेपटी दाखवायला आणेल त्याला स्वराज्यातून सोन्याचं कडं बक्षीस मिळेल. मग काय पराक्रमी बावडे जाऊ लागले रानात शिकारीला. रानगव्याची शिकार करायची, शेपटी कापायची, महाराजांना दाखवायला आणायची, जिजाऊ मासाहेबांना दाखवायला आणायची, कडं घ्यायचं, लढाईत सामील व्हायचं. एक एक मावळा येत गेला आणि स्वराज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वर्णिंगत होत राहिला. आणि एका दिवशी मध्यरात्री 12 वाजता पुण्याच्या लाल महालात एक मावळा भल्या मोठ्या रानगव्याची शिकार करून दार ठोठावता झाला. द्वारपाळाने विचारलं, काय रे एवढ्या मध्यरात्री अरे काय घेऊन आलायस? रानगव्याची शिकार केली, मासाहेबांना दाखवण्यासाठी आणलाय. अरे एवढ्या मध्यरात्री मासाहेब तुला भेटणार नाही ना? मासाहेबांना भेटायचंय. नाही तू परत जा. नाही नाही परत कसा जाईल? मासाहेबांना दाखविल्या बिगर कसा परत जाईल? अरे मासाहेब एवढ्या मध्यरात्री तुला भेटू शकत नाही, तू कृपया सकाळी परत ये. या दोघांची चर्चा मासाहेबांच्या कानावरती गेली आणि मासाहेब लगोलग बाहेर आल्या आणि विचारता झाल्या, काय रे कोण तू? काय नाव तुझं?
तसा सांगता झाला ताना तानाजी माणूसारा उमरडगावचा आहे जी. आणि एवढ्या मध्ये रात्री कशासाठी आला रे? रणगव्याची शिकार केली दाखवण्यासाठी आलो. अरे पण सकाळी आला असता तर नसतं का? नाही मासाब रणगव्याची शिकार केली आणि कधी एकदा तुम्हाला दाखवतो असं वाटलं ना आलो. आणि काय रे एक तर आलास मध्ये रात्री सकाळी आला असतास आणि स्वतः मेलेला रणगावा घेऊन आलास. अरे रणगाव्याची शब्द आणली असती तर आम्ही तुला काय सोन्याचं कडे दिलं नसतं रे. मासाहेबांचे शब्द ऐकले आणि प्राणाचे ढसा रडायला लागला. मासाब सोन्याचं कडे मिळवण्यासाठी नाही आला मासा. मग कशासाठी आला रे मासाब? कधी एकदा तुमच्या कौतुकाची थाप पाटेवरती पडते यासाठी आलो मासाब. सोन्याचं कडे मिळवण्यासाठी नाही आलो मासाब. मासाहेबांच्या कौतुकाच्या एका थापेसाठी आमचा मावळा संघर्ष करत होता. आणि हे स्वराज्य जे निर्माण झालंय ना ते केवळ तलवारीच्या टोकावर नव्हे तर बुद्धीच्या शिखरावरती आणि जिजाऊ मासाहेबांच्या कौतुकाच्या एका थापेवरती हे स्वराज्य उभा राहिलंय. आणि ज्या समाजात कौतुकाचे थाप टाकणारे हात असतात ना त्या समाजात नररत्न उगवतात. आणि ज्या समाजात कौतुकाचे थाप टाकणारे हात नसतात ना त्या समाजात नररत्न कधी उगवत नाहीत. हा तानाजी येसाजी कुर्तोजी बाजी सगळ्या या आमच्या सगळ्या मावळ्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवरायांचा आणि जिजाऊंचा हा इतिहास आहे. शिवरायांना शेतकऱ्यांचा राजा म्हणतो. शिवराय 18 आलतेदार 12 भरतेदारांचे राजे म्हणतो आपण. काय केला असं शेतकऱ्यांसाठी की ज्यामुळे आपण शिवरायांना शेतकऱ्यांचा राजा म्हणतो. शिवरायांनी आपल्या सैनिकाला लिहिलेल्या आज्ञापत्रात लिहिलंय रात्री झोपताना दिवे मालून झोपा. काय म्हणतात असं शिवाजी महाराज? रात्री झोपताना दिवे मालून झोपा असं का म्हणतात महाराज? महाराजांना माहित होतं जर एखादा उंदीर भुकीच्या आशेनं आला पेट्या दिव्यातली वाट तोंडात धरली सैरा वैरा धावत गेला पेटली वाट एखाद्या गंजेला लागली गवताच्या कडव्याच्या गंजेला लागली तर गंज पेटेल. सोसाट्याचा वारा येईल. जळणाऱ्या पेट्या आभाळात उडतील. जनावरांच्या गोट्यावर जाऊन पडतील. शेतकऱ्यांच्या घरावर जाऊन पडतील. जनावरचे गोटे जळून खाक होतील. शेतकऱ्यांची घरं जळून खाक होतील. आणि मग रयतेच्या डोळ्यातून एक अश्रूचा ठिप होतील. आणि मग लोक म्हणतील अरे शिवाजीच्या राज्यापेक्षा मोगलांचं राज्य बरं. महाराज म्हणतात आमचा पराभव मोगल करू शकत नाहीत परंतु रयतेच्या डोळ्यातला एक अश्रू सुद्धा आमच्या स्वराज्याचा पराभव करू शकतो. म्हणजे रयतेच्या डोळ्यातल्या एका अश्रूला सुद्धा महाराज किंमत देतात. आज आमची माणसं ढसा रडतायत. कित्येकांच्या उपाशी पोटाला अन्न नाही. कित्येकांच्या बोडक्या मात्याला छत्र नाही. कित्येकांच्या उपाशी पोटाला अन्न नाही. आज कित्येकांना आपल्या तळहाताची वाटी करून पाणी प्यावं लागतं. मला वाईट या गोष्टीचं वाटत नाही की त्यांना आपल्या तळहाताची वाटी करून पाणी प्यावं लागतं. पण मला वाईट या गोष्टीचं वाटतं वरून होतणाऱ्या हातांना कशाचंच भान राहिलेलं नाही. आणि हे भान निर्माण करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जाणते पण आपल्याला लक्षात घ्यावंच लागेल. काय जाणते पण होत? महाराज एकदा घाटातून निघाले. एका झाडाच्या बुत्रेच्या आडोशाला एक म्हातारे आजोबा रडत होते. रडणारे म्हातारे आजोबा शिवरायांनी बघितले. महाराज घोड्यावर उतरले आणि म्हातारे आजोबांच्या जवळ गेले आणि विचारते झाले आजोबा काय झालं कशामुळे रडता? तसं म्हातारे आजोबा म्हणाले काय सांगावं राज आताच वाघाला तिसरी गाय हडप केली. बघ आजोबा आता काय मी बापडा म्हातारा बेचारा आता वाघ पुन्हा परत येणार. माझी 4थी गाय घेऊन जाणार वाघ पुन्हा परत येणार. माझी 5वी गाय घेऊन जाणार वाघ पुन्हा परत येणार. गाय तर संपलेले असणार. मग आजोबा काही नाही राज जर असं काही झालं 6व्या वाघ आला तर कदाचित वाघ मलाच घेऊन जाणार. मग राज
राजा जर असं काय घडलं तर तेवढं माझ्या लेकरा बाळासनी सांभाळा बरं का राजा. म्हाताऱ्या आजोबांचा कंठ दाटून आला होता आणि डोळ्यातून अश्रू उकळत होते. तसा महाराष्ट्राचा जाणता राजा सर्वेसर पुढे झाला. अरे कोण भाग्य त्या म्हाताऱ्याचं? त्या म्हाताऱ्याचे अश्रू शिवछत्रपतींनी स्वतःच्या हाताने पुसले. जगाच्या पाठीवरचा पहिला राजा शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू स्वतःच्या हाताने पुसतोय. आणि जाणता राजा विचारता झाला, आजोबा आजोबा कुणीकडे गेला वाघ? आजोबांनी सांगितलं, महाराज त्या पलीकडच्या असणाऱ्या खोल खोल दरीत गेला महाराज वाघ, पलीकडच्या खोल दरीत गेला वाघ. महाराजांनी घोडा वळवला, घोड्याला टाच मध्ये लगाम घेतला, वळाच्या वेगाने महाराज निघाले. जिकडे वाघांच्या डरकाळाचा आवाज येत होता तिकडे घोड्यांच्या टापाचा आवाज येऊ लागला. महाराजांनी समोर बघितलं, वाघ दिसला. वाघाच्या तोंडात गाय होती. महाराजांनी हातातलं काडतूस घेतलं, वाघाच्या पोठीवरती फेकला. वाघ पडला, वाघ कोसळला. तसे महाराज दबकत दबकत त्या वाघाच्या दिशेने निघाले. कारण महाराजांना माहित होतं हे दगा देणारी आवाज आहे. महाराज त्या वाघाच्या दिशेने दबकत दबकत निघाले. तेवढ्यात महाराजांच्या अंगावरती तो वाघ उठला, झेपावला. महाराजांनी हाती चपळाने हातातला भाला घेतला, वाघाच्या पोटात खोपटला. वाघ पडला, वाघ कोसळला. वाघ एकदाचा मृत्युमुखी पडला. महाराष्ट्रात पहिल्यांदा सह्याद्रीमध्ये जिवंत वाघाची शिकार केली. त्या वाघाचं नाव आहे सर्जा शिवाजी. आणि मेलेला वाघ पाहण्यासाठी गर्दी जमली. आणि लोक म्हणू लागले, ऐसा राजा होणे नाही. अरे असा राजा झाला नाही. या म्हाताऱ्या आजोबांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी वाघाची शिकार करतो. अरे किती 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 म्हणून मोठा राजा. गर्दी जमली होती, कौतुक चालू होत. पण तेवढ्यात त्या गर्दीला बाजूला सारत सारत एका म्हाताऱ्या आजोबांची स्वारी पुढे येत होती. ज्या म्हाताऱ्या आजोबांच्या 3 गायी वाघाने हडप केल्या होत्या ना, तेच ते म्हातारे आजोबा होते. गर्दीला बाजूला सारत सारत पुढे आले. समोर बघितला, मरून पडलेला वाघ होता. मेलेल्या वाघाकडे त्याने तिरस्काराच्या नजरेने बघितला आणि त्याच्या अंगावरती पचका थुंकले आणि म्हटलं, तुला वाटतं काय तू एकटाच शेर आहेस, पण एक दिवस शेरात 1.25 शेर मिळत असतो. हे जे 1.25 शेर होण्याचं जाणते पण आहे ना, ते माझ्या छत्रपती शिवरायांकडे होत. जाणं त्याचे घ्यावे अंग, जाणं त्याचे व्हावे अंग, जाणं त्याचे जाणतेपण ज्यांच्या अंगी, असे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांचं जाणतेपण समजावून घ्यायला आपल्याला कितीतरी वेळ लागेल, कितीतरी कालखंड लागेल. तशी व्याख्यानाची वेळ संपत आली आहे आणि शिवरायांचं जाणतेपण आपण समजावून ठेवत आहोत. शेवटचा संदर्भ देताना मी आपल्याला सांगेल, महाराज दक्षिण दिग्विजयावर महाराष्ट्रात निघाले आणि महाराष्ट्रात येत असताना एक बेळवाडीचा छोटासा किल्ला आहे. किल्ला म्हणताच येत नाही त्याला, घडी आहे, घडीवाजा किल्ला आहे. आणि आदिलशाहीतलं एक महत्वाचं ठाण आहे. महाराजांना वाटलं रस्त्यावरचं प्रमुख ठाण घेतलं तर बरं होईल. म्हणून महाराज सखुजीराव गायकवाडांना म्हणाले, दादाजी जा बेळवाडीचं ठाण जिंका. दादाजी म्हटले फौज लागेल. महाराज म्हटले पाहिजे तेवढी घेऊन जा. सखुजीराव गायकवाड बेळवाडीचं ठाण जिंकण्यासाठी गेले. पण त्या ठाण्याची ठाणेदारी होती सावित्रीबाई देसाई नावाची स्त्री. सावित्रीबाई देसाई एवढी निकराने लढणारी स्त्री. दादाजींनी 27 दिवस संघर्ष केला. सावित्रीबाई देसाईने किल्ला मात्र जिंकू दिला नाही. तिची पराक्रमी स्त्री बनावी लागेल. एका स्त्रीपुढे दादाजींचा टिकाव लागेल ना. दादाजींनी पुन्हा सैन्याची कुमक मागून घेतली आणि 27व्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता सावित्रीबाई देसाईंचा पराभव करून सखोजीराव गायकवाडांनी विजय संपादन केला. त्या सावित्रीबाईचं लेकरू होतं छोटस तहाणं लेकरू. ते तहाणं लेकरू घेऊन ती सावित्रीबाई देसाई पराभव झाल्यामुळे जंगलातून पळ काढू लागली, पळून जाऊ लागली. सखोजीराव गायकवाडांनी बेळवाडीचं ठाणं जिंकलं. महाराजांना रायगडावरती बातमी गेली, सखोजीराव गायकवाडांनी ठाणं जिंकलं. महाराजांना प्रचंड आनंद झाला. पण इकडे बेळवाडीचं ठाणं जिंकल्यानंतर विजयाच्या उन्मादात सखोजीराव गायकवाडांनी सावित्रीबाई देसाईंचा पाठलाग केला आणि भर अरण्यात मध्यरात्री सखोजीराव गायकवाडांनी सावित्रीबाई देसाईंचे आबरू उठले. महाराजांना रायगडावर फक्त एकच बातमी गेली होती, सखोजीराव गायकवाडांनी ठाणं जिंकलं. पुढे घडलेला प्रकार महाराजांना माहित नव्हता.
महाराजांना वाटलं बरं झालं बेळवाडीचा ठाणा जिंकला. सखोजीराव गायकवाडांनी इकडं सावित्रीबाई देसाईंना कैद केलं आणि महाराजांकडे घेऊन चालला रायगडाच्या दिशेनं. महाराजांना वाटलं सखोजीराव गायकवाडांनी पराक्रम केला, ठाणं जिंकला, सखोजीराव गायकवाडांचा सत्कार करावा म्हणून महाराजांनी भला मोठा हार घेतला. सखोजीराव गायकवाडांचा सत्कार करायचा, सखोजीराव गायकवाडांच्या गळ्यात तो हार टाकायचा आहे. सखोजीराव गायकवाड येताना दिसले, सावित्रीबाई देसाईला कैद करून आणलाय. सावित्रीबाई देसाई सोबत तिचं ते तहानं लेकरू आहे. सावित्रीबाई देसाईला कैद करून आणलाय. जवळ येताना दिसला सखोजीराव गायकवाड, तसा महाराजांनी हातातला हार घेतला, उंचावला, सखोजीराव गायकवाडांच्या गळ्यात टाकणार. तेवढ्यात महाराजांना असं वाटलं सावित्रीबाई देसाईला एकदा विचारावं आपल्या सरदाराचा पराक्रम कसा वाटला. तसं शिवाजी महाराज त्या सावित्रीबाई देसाईंना म्हणाले, आई साहेब आपल्या सरदाराचा पराक्रम कसा वाटला. तसं सहज पुढारी सावित्रीबाई देसाई आणि उद्गारले, महाराज कसले तुम्ही जाणते राजे, हे लोक राजा, हे जाणता राजा, हे शिवराया, तू स्वतःला जाणता राजा म्हणतोस ना, हे जाणता राजा, तुझ्या पराक्रमी बनवणाऱ्या सरदाराने माझी आबरू उठली ना राजा. हे शब्द ऐकले, महाराजांच्या हातातला हार गळून पडला, लाल सप्त सवया घेतल्या आणि सखोजीराव गायकवाडांचे डोळे काढले आणि जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा आहे, स्वतःचा सरदार आहे म्हणून सोडला नाही. इथल्या स्त्रीच्या सन्मानाला किंमत देणारा आणि शत्रूच्या स्त्रीसाठी सुद्धा, तिच्या सन्मानासाठी, तिच्या अमृतसाठी सुद्धा स्वतःच्या सरदाराचे डोळे काढणारा जगाच्या पाठीवरचा पहिला राजा आहे छत्रपती शिवराया. आणि म्हणतो ऐसा राजा कोणी नाही, असा राजाच होऊ शकत. 26/11 मुंबईवरती दहशतवाद्यांचा हल्ला झाला. अजमल कसाबला अटक केला आणि बराच दिवस जेलमध्ये सडावला त्याला. पण एक जण माझ्याकडे आला आणि म्हणाला, सर दहशतवादी हल्ला केला अजमल कसाबने, एवढा दिवस त्याला अजून फाशी नाही, त्याला एवढा दिवस पोचण्याचं काम आपलं सरकार करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी खरंच एवढा दिवस अजमल कसाबला जेलमध्ये ठेवून घेतला असता का, तुमचं काय मत आहे. माझ्या मित्राला मी सांगितलं, बाबा रे छत्रपती शिवाजी महाराज असते तर अजमल कसाब अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या भूमीवर पाय टाकण्यापूर्वी दर्यात त्याचे हात छटण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं असतं. तो म्हणाला, काय पुरावा. मी म्हटलं, पुरावा पाहिजे का, म्हणजे पुरावा काय तुमच्याकडे सर, की शिवाजी महाराजांनी दहशतवाद्याचा खात्मा केला असता, त्याची बोटं छाटली असते. पुरावा विचारल्या मात्र मला सांगावं लागलं, 26/11 किंवा काल काही भेकडांनी काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला केला, आमच्या वीरजना जवानांनी निकराचा लढा दिला. अरे बेसावतपणे काय बॉम्ब टाकता, समोरासमोर असेल हिम्मत तर समोर येऊन लढा, मग बघू काय होत आहे. हिमालय धोक्यात आहे, दिल्ली धोक्यात आहे. पण जेव्हा जेव्हा दिल्ली धोक्यात येते, जेव्हा जेव्हा हिमालय धोक्यात येतो, तेव्हा तेव्हा महाराष्ट्र हिमालयाच्या मदतीला जाऊन गेलेला हा महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास. मग तो शिवाय छत्रपतींच्या काळात असेल किंवा त्यानंतरच्या काळात असेल, भारत चीनचं युद्ध झाला, देशावर संकट ओढवला, युद्धात आपलं काय होईल असा प्रश्न जेव्हा देशाच्या पंतप्रधानांसमोर निर्माण झाला, तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना दिल्लीला पाचारण केलं, संरक्षण मंत्रिपदाची सूत्र त्यांच्या हाती दिली आणि यशवंतरावांच्या नेतृत्वाखाली भारताने विजय संपादन केला. तेव्हा जेव्हा हिमालय संकटात सापडला, तेव्हा तेव्हा सह्याद्री हिमालयाच्या उंची मदतीला धावून गेलेला आहे. एक गोष्ट मावळ्यानं लक्षात घ्या, हिमालयाच्या उंचीला सह्याद्री धावून जातो ही गोष्ट खरी आहे, पण सह्याद्रीच्या मनगटात हिरग आणि धग फुटून आली. त्याचं कारण काय आहे, या सह्याद्रीची उंची का वाढली आहे, त्याचं कारण हे आहे, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ही भूमिका घेऊन इथला मावळा सह्याद्रीच्या पायथ्याला काढला गेला, स्वतःला त्याने गाडून घेतलं, म्हणून सह्याद्रीची उंची वाढली आहे. हा महाराष्ट्राचा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे. या महाराष्ट्रामध्ये अनेक संकट आले, सगळे परतावून लावले. शाहिस्ते खानाची पुण्याच्या लाल महालात बोटं छाटली, इतिहास माहित आहे ना. शाहिस्ते खानाची बोटं छाटलेली माहित आहेत का. अफजल खानाचा कोथळा, सुरतेची लूट, महाराज आग्र्याहून महाराष्ट्रात आले, पावनखिंड माहित आहे सगळं, राज्याभिषेक सोहळा तुम्हाला सगळं माहित आहे, मग मी कशाला सांगायचे.
म्हणून तर थोड्या वेगळ्या अंगाने हे सगळे प्रसंग तुम्हाला माहित आहेत. नाहीतर वक्तेने यायचं आणि जे अफजल खान तिथून निघालाय विजापूरहून असं रगून रगून सांगायचं. 2 मिनिटाचा खेळ आहे हो. प्रतापगडाच्या पायथ्याला महाराज त्या शामेण्यात गेले, अफजल खानाच्या समोर आस्ते कदम गेले. अफजल खान म्हणला या राजे भेटा आम्हाला. महाराज त्याच्या जवळ गेले. 2 मिनिटाचा प्रसंग आहे. आणि महाराजांनी मोठ्या प्रेमाने त्याला आलिंगन दिलं. आणि महाराजांनी अफजल खान मारला नसता तर अफजल खान सोडणार होता का महाराजांना? मग आपल्याला एखादा माणूस मारणार आहे म्हटले आपण काहीतरी त्याला प्रत्युत्तर तर देऊ ना. अफजल खान महाराजांना मारायला आलाय. मग महाराजांनी काय केलं? त्याला भेट दिली. मोठ्या विश्वासाने आपली मान त्याच्या बगलीत दिली. पण विश्वासघात कुणी केला? अफजल खानाने पहिल्यांदा खट्यार चालवली. आणि मग महाराजांनी बिचवा काढला, वाघनक खोपसली, खानाचा कोतळा काढला. 2 मिनिटाचा विषय सगळा. पण आम्ही 1-1 तास रंगून सांगतो. हे सांगण्याऐवजी मला वाटतं महाराजांनी 2 मिनिटात हे सगळं केलं. पण या 2 मिनिटासाठी महाराजांनी 1 वर्षभर तयारी केली होती. किती वर्षभर तयारी महाराजांनी केली होती. आज आमची पोरं उद्या 10वीचा पेपर आहे म्हणून आज 21 अपेक्षित प्रश्नसंच घेऊन बसतात आणि मग यश मिळावं अशी संकल्पना करतात. असं होईल का? अफजल खानाच्या वधासाठी महाराज 1 वर्ष तयारी करतात. मग तुम्हाला 10वीला चांगले मार्क्स घ्यायचे असतील किमान 1 वर्ष अभ्यास करा ना. मला सांगायचं हे की अफजल खानाचा कोतळा काढला, शाहिस्ते खानाची बोट छाटली. मला सांगा अफजल खानाला मारणं तर अवघड होतं, शाहिस्ते खानाला मारणं एवढं काही अवघड होतं का? मध्यरात्री केलेला हल्ला होता. शाहिस्ते खानाचं शिर छाटता आला असतं की नसतं? शिर छाटता आला असतं, कुठेही लटकावता आला असतं. पण महाराजांनी शाहिस्ते खानाचं शिर छाटलंय का? बोट छाटले. का बरं? काय कारण आहे माहित आहे? त्याचं कारण असं आहे, हा शाहिस्ते खान भारतात आणि महाराष्ट्रात येताना सोबत स्फोटक घेऊन आला होता. जगातला पहिला दहशतवादी कोण आहे? शाहिस्ते खान आहे. ह्या मी लावलेला शोध आहे बरं का. शाहिस्ते खान हा जगातला पहिला दहशतवादी आहे. स्फोटक घेऊन आला, जमिनीत पेरले, सुरुंग लावले. मावळ्यांची फौज येत होती. जसं काश्मीर मध्ये झालं पर्वत तसं सेम टू सेम. काय केलं? सुरुंग लावले, मावळ्यांची फौज आली, उडून दिला बार. अनेक मावळे शहीद झाले. आणि ज्या बोटाने सुरुंग पेरले त्या माणसाचं शिर छाटण्यापेक्षा महाराजांनी त्याची बोट छाटली आणि पहिल्यांदा दहशतवादाला लगाम लावण्याचं काम जाणत्या राजाने केलं होतं. पण छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी आम्ही घेतली नाही. आणि जगाच्या पाठीवर अनेक राजे महाराज आहेत. प्रत्येकाच्या पोटावरती ढाल आहे, हातात तलवार आहे. जाणत्या राजाच्या पाठीवरती ढाल आहे, हातात तलवार आहे. पाठीवरती ढाल काय? कारण महाराजांकडे दूरदृष्टी होती. महाराजांना माहित होतं 350 वर्षानंतर पाकिस्तानातून येईल आणि आमच्या उरावरती थया थया असतील, पाठीमागून वार करतील. म्हणून तर महाराजांनी सांगितलं होतं सदैव पाठीवरती ढाल ठेवा. अरबी समुद्राच्या संरक्षण कक्षा मजबूत करा. 700 खलबत उभा केले होते. विजयदुर्ग, सिंधुदुर्ग सारखे किल्ले निर्माण केले होते. संभाजीराजांनी पद्मदुर्ग सारखा किल्ला उभा केला होता. पण छत्रपती शिवरायांना आम्ही समजावून घेण्यात कमी पडलो. आणि म्हणून तर आजही आमच्या उरावरती भाषावाद, प्रांतवाद, वेशवाद, धर्मवाद, जातीवाद आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दहशतवादासारखी समस्या आमच्यावरती नाचत आहे. ही समस्या आम्हाला परतावून लावायची असेल तर आपण सगळेजण एकत्र येऊया, शिवछत्रपतींचा इतिहास समजावून घेऊया. पण दुर्दैवाने आज महापुरुषांना लोकांनी जातीपातीत वाटून घेतला आणि आज आमच्या समाजाचं नुकसान होत आहे. राजर्षी शाहू महाराजांवर व्याख्यान दिलं, विचारपीठाच्या खाली उतरलो की लोक मला विचारतात सर तुम्ही आपल्या मराठा समाजातील आहात काय? बाबासाहेबांवर बोललो, विचारलं, उतरलो खाली की लोक विचारतात सर तुम्ही आपल्या बौद्ध समाजातील आहात काय? अण्णाभाऊ साठे यांचे विचार मांडले, विचारपीठाच्या खाली उतरलो, लोक मला विचारतात सर तुम्ही आपल्या मातंग समाजातील आहात काय? लोकमाता अहिल्यादेवी होळकरांच्या विचारांचा जागर केला, विचारपीठाच्या खाली उतरलो. लोक मला विचारतात सर तुम्ही आपल्या धनगर समाजातील आहात काय? एपीजे अब्दुल कलामांचे विचार मांडले, विचारपीठाच्या खाली उतरलो. लोक मला विचारतात सर तुम्ही आपल्या मुस्लिम समाजातील आहात काय? संत गाडगेबाबांच्या विचारांचा जागर केला, विचारपीठाच्या खाली उतरलो. मला लोक विचारतात सर तुम्ही आपल्या परेड समाजातील आहात काय? महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचा जागर केला, विचारपीठाच्या खाली उतरलो की लोक मला विचारतात सर तुम्ही आपल्या माळी समाजातील आहात काय? पण जेव्हा जेव्हा मी माणुसकी या विषयावरती बोलतो आणि विचारपीठाच्या खाली उतरतो तेव्हा मला कुणीच विचारत नाही सर तुम्ही माणूस आहात काय? म्हणजे हरवत काय चाललंय? हरवत काय चाललंय तर माणूस आणि माणुसकी
अरे माणुसकी जिवंत ठेवण्याचं काम आपण सगळेजण करूया. भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना, मानवाच्या मुक्ततेची मुक्त करू कल्पना. फक्त आम्ही नित्य मानू बंधुतेच्या बंधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य आराधना. अरे छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं स्वराज्य संभाजीराजांनी राखलं, राजाराम महाराजांनी राखलं, आमच्या मर्द मराठी मावळ्यांनी राखलं. एवढाच नाही तर शिवरायांचा शौर्यशाली इतिहास समजावून घेत असताना माळवा प्रांताचे मल्हारराव होळकर आणि त्यांच्या पराक्रमी असणाऱ्या असून अहिल्यादेवी होळकरांनी हे राज्य राखलेलं आहे. नात्यात एकही माणूस जिवंत राहिला नाही. पती गेला, पराक्रमी सासरा गेला, पोरगा गेला, जावई गेला, नात्यात पुरुष म्हणून एकही माणूस शिल्लक राहिला नाही. अशा वेळी अहिल्यादेवी होळकर रडत बसल्या नाही. कमरेला खोलेली तलवार हातात घेतली, घोड्यावरती बसल्या आणि तिथल्या प्रत्येक दुश्मनासोबत लढण्याचं काम लोकमातेनं केलं होतं आणि मराठा साम्राज्य राखण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं होतं. आणि म्हणून छत्रपती शिवरायांचा हा इतिहास समजावून घेत असणारा महापुरुषांचे विचारांचं नातं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तथागत महात्मा गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रभाव तुकोबारायांच्या गाठीवर आहे. तुकोबाराय आपल्या शिवछत्रपती तुकोबारायांना आदर्श मानतात. छत्रपतींचा आदर्श महात्मा फुल्यांनी घेतला, महात्मा फुल्यांचा आदर्श बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला, बाबासाहेबांचा आदर्श अण्णाभाऊ साठेंनी घेतला. ही विचारांची परंपरा आहे. आणि लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी जे राज्य निर्माण केलेलं होतं, जे राज्य राखलं, ते राज्य छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं स्वराज्य होतं. ते राज्य टिकवण्यासाठी निकालाचा प्रयत्न त्यांनी केला. हे महापुरुषांचं विचारांचं नातं घेऊन मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथांच्या उशाला दीप लावून झोपताना, कोणतीना जात त्यांची कोणताना धर्म ज्यांना, दुःख भिजले दोन अश्रू माणसांचे माणसांना, अशा माणसांसाठी या महापुरुषांनी काम केलं होतं. म्हणून आपण सगळेजण एकत्र येऊया. परिवर्तनाची, क्रांतीची आणि विकासाची नांदी आपल्या गावापासून सुरुवात करूया. माती माणसासाठी संघर्ष करूया. अरे जन्माला अनेक येतात, माणसं येतात, माणसं जातात, पण किती माणसं काळजाची होतात. माणसाचं काळीज घेता यावं, माणसाचं काळीज होता यावं, माणुसकीचं रान मनामनात उठवावा आणि आपण गेल्यानंतरही लोकांनी आपल्याला आठवावं. असं कर्तृत्व आपल्याला असं व्हावं असं वाटत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि या महापुरुषांचा इतिहास आपण सगळ्यांनी विचारात घेतला पाहिजे, तो कृतीत आणला पाहिजे आणि आयुष्याच्या रणांगणावरती पेटवता आला तर पेटवताही आला पाहिजे. जगात अनेक राजे महाराजे झाले, कोणतं अडॉल्फ हिटलर, कोणतं सिकंदर बादशाह, कोणतं नेपोलियन बोनापार्ट, ही सगळी माणसं पराक्रमाने मोठी होती. पण ही सगळी माणसं मला छत्रपती शिवरायांच्या पेक्षा लहान वाटतात. याचं एकमेव कारण आहे, जगातले सगळे राजे महाराजे प्रत्येकाला कुठलं तरी व्यसन होतं, पण जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा आहे माझा छत्रपती शिवराया, ज्यांना साध्या सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं आणि स्वराज्याचा एक रूल होता. मावळ्यांना स्वराज्यात सामील करून घेताना प्रत्येकाला सांगितलं जायचं, स्वराज्यात यायचंय ना, मग कुठलंही व्यसन करता येणार नाही. अशा प्रकारची निर्व्यसनी पिढी घडवली. म्हणून हे स्वराज्य उभा राहिला. लाख वेळे तरी चालते, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, ही सांगण्याची भूमिका, उर्मी आणि ताकद केवळ व्यसन नसल्यामुळे मावळ्यामध्ये निर्माण झाले. पन्हाळ्याहून महाराज विशाळगडाकडे सुखरूपपणे पोहोचावेत यासाठी पन्हाळ्याच्या पायथ्याला क्षितिजावरच्या भेटीला गेलेला वीर शिवा काशीद म्हणतो. आणि जन्माला येताना जरी शिवा नावी काशीद म्हणून जन्माला असलो तरी मरताना मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे काय कमी मोठेपण आहे का, असं सांगणारा वीर शिवा काशीद होता. म्हणून स्वराज्य उभा राहिलं. महाराज विशाळगडावर पोहोचावेत यासाठी जोपर्यंत महाराजांच्या 7 तोफांचा आवाज कानावरती पडत नाही तोपर्यंत आबाजी जीवाची बाजी लावेल आणि स्वराज्य राखण्याचं काम करेल, असा सांगणारा बाजी प्रभू देशपांडे होता. स्वतःच्या रक्ताने घोडखिंड पावन केली. म्हणून हे स्वराज्य उभा राहिलं. कोंढाण्याचं सिंहगड होत असताना तानाजी भानुसरेंनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि कोंढाणा घेत असताना तानाजी भानुसरे धारातीर्थी पडले. तेव्हा 80 वर्ष शिलार मामा पुढे आले. अरे माझ्या तानाला काय मारता, माझ्या तानाला काय मारता. त्या शिलार मामाने उद्या भाण्याचं नरड धरलं, नरडीचा घोट घेतला आणि सांगितलं, जोपर्यंत 80 वर्षाचा शिलार मामा जिवंत आहे ना तोपर्यंत इंचभर जमीन सुद्धा तुम्हाला आम्ही घेऊ देणार नाही. खबरदार, जर टाच मारून झालं पुढे चंदड्या उडवल्या राई राई उड्या असं म्हणणारा 14 वर्षाचा मावळा ते 80 वर्षाचा शिलार मामा प्रत्येक जण मातीसाठी माणसासाठी लढत होता. म्हणून स्वराज्य निर्माण झालं. अनेक राजांनी शाह्या निर्माण केल्या. कुतुबशाहीची कुतुबशाही झाली, निजामशाहीची निजामशाही झाली, आदिलशाहीची आदिलशाही झाली, बिदरशाहीची बिदरशाही झाली. पण भोसलेंच्या शोभांची भोसलेशाही कधीच झाली नाही. ते झालं ते सर्वसामान्य रयतेचं स्वराज्य, स्वतःचं राज्य, माझं राज्य.
आणि म्हणून हे जर राज्य माझं असेल, हे शिवरायांचं राज्य असेल, हे स्वतःचं स्वराज्य असेल, तर आपली सुद्धा एक जबाबदारी आहे. आणि म्हणून तरुणांना या व्याख्यानाचं समारोप करताना मला सांगायचंय, बाबांनो एकत्र या. शिवरायांच्या काळातला मावळा आपापसात संघर्ष करत नव्हता, खांद्याला खांदा लावून नेटाला लढत होता. म्हणून आजकालच्या मावळ्यांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे. तुम्हाला जे काही राजकारण करायचंय ते 364 दिवस केलं पाहिजे. पण ज्या दिवशी शिवजयंतीचा कार्यक्रम असेल त्या दिवशी मात्र राजकारणाची पायदानं बाहेर ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि शिवरायांची लेकरं आहेत, जिजाऊंची, सावित्रीबाई महात्मा फुल्यांची, लोकमातेची लेकरं आहेत. हा इतिहास महाराष्ट्राच्या मातीत निर्माण करायचा असेल तर आपल्याला शिवरायांच्या मावळ्यांचा इतिहास लक्षात घ्यावा लागतो. छत्रपती शिवरायांचा आणि मिर्झा राजे जयसिंगाचा पुरंदराचा तह झाला. पुरंदराच्या तहात पुरंदर किल्ला गेला, पण पुरंदरावर लढणाऱ्या आमच्या मुरारबाजीला माहित नव्हतं पुरंदर किल्ला स्वराज्यातून गेलाय. पुरंदरावर आमचा मुरारबाजी दिलेर खानासोबत लढत होता. दिलेर खानाने आणि त्याच्या सैन्याने पुरंदर किल्ल्यावरती तोफांचा मारा केला. पुरंदराचे बुरुज ढासळायला लागले. ढासळणारे बुरुज मावळे नेटाने रचत होते. मावळ्यांनी पराक्रमाची शर्त केली, पण तेवढ्यात हत्तीच्या अंबारीत बसलेल्या दिलेर खानाने एक चाल खेळली आणि आपल्या सैनिकांना युद्ध थांबवण्याचा आदेश दिला. जेव्हा सैनिकांना युद्ध थांबवण्याचा आदेश दिला तेव्हा हत्तीच्या अंबारीत बसलेला दिलेर खान धनुष्यातला बाण त्याने मुरारबाजीच्या दिशेने रोखलाय आणि तो म्हणतोय, अरे मुरार हे आमच्या बाजूने. अरे काय देतो तुमचा शिवाजी तुम्हाला? आमच्या बाजूने आला तर हत्ती देतो, वतन देतो, पैसा देतो, पालखी देतो, जे काय पाहिजे देतो तो. अरे हे आमच्या बाजूने. आजकालचा आमचा मावळा असता आणि जिल्हा परिषदेचं तिकीट भेटतंय म्हणल्या म्हणाला असता येतो की, पण तो मुरारबाजी होता, देत होता कौल. अरे आमच्या बाजूने हत्ती देतो, वतन देतो, पैसा देतो, पालखी देतो, जे काय पाहिजे देतो तो. अरे हे आमच्या बाजूने. तसा उसावा मुरारबाजी. अरे दिलेर ही कुत्र्याची अवलाद नाही, कुणीतरी तुकडा बेकड गोंडा गोळावा. हा छत्रपती शिवरायांचा मावळा आहे आणि शिवाजीचा मावळा पोटासाठी जगत नाही, पोटाच्या वरती अंतकरण आहे आणि अंतकरणात स्वाभिमान नावाचा शब्द आहे. त्या स्वाभिमानासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आम्ही लढतो असं सांगणारा मुरारबाजी होता. म्हणून स्वराज्य वाढलं. 18 अनुतेदार 12 अनुतेदारांचं राज्य 18 पगड जाती धर्मातल्या मावळ्यांनी निर्माण केला. लोळदगावकरांनो आपण सगळेजण शिवरायांचं हे राज्य, हे स्वराज्य सुराज्य करण्यासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, राष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि या भारत मातेसाठी चंदनाप्रमाणे झिजूया आणि समर्पित भावनेनं राष्ट्र माझ्यासाठी काय करतं त्यापेक्षा मी राष्ट्रासाठी काय करतो हा संकल्प करूया. कशासाठी वज्रमूठ? अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी. कारण सगळ्यात संकटात जर कोण असेल तर आज आमची महिला आहे आणि त्यानंतर शेतकरी. आपल्या समोर संकट आणि वज्रमूठ त्याच्यासोबत लढण्यासाठी. उद्या जर स्वारी झुलत झुलत आली गावात, ही वज्रमूठ दाखवायची. आता कसं आहे, तुमच्या गावात चांगलं आहे, कोणी दारू पित नाही. आता बरेच जण हसले, मला काही कळलं नाही, पण काय असतं एखाद्या गावात. मगाशी बोलता बोलता बरंच गेलो, तरुण पोरांना काही कळत नाही, अमुक नाही तमुक नाही. आणि मग बुजुर्ग माणसं उद्या पारावर येतील आणि म्हणतील बघा काशी सरांनी रात्री कसे झापले, पोरांना काही कळतच नाही. पण मला एक कळत नाही, पोरांना नाव ठेवायचं लायसन ह्याला कोणी दिलं? कोणी दिलं लायसन? आता असतो ना एखादा माणूस दारू पिणारा गावात, प्रत्येक गावात एखादा असतोच, एखादा असतोच. त्याचे काय आता ते अपवादात्मक एखादा असतो, त्याला आपण काही करू शकत नाही. दारू पिणं तो गावभर घुमतो, गावात कुत्र विचारत नाही. गटारात लोळ, नालेत लोळ, सगळीकडे तरी बेचव होती त्याची. गावात कुणीच विचारत नाही. मग सगळा ताव कुठं काढतो? अगे बाहेर तुला कळतं की नाही काही? ती बिचारी माया माऊली घाबरत घाबरत येते. काय झालं, दिसत नाही का तुला? ती म्हणते झालं काय? अगे दिसत नाही का? अहो झालं काय? चुलीवरचं दूध उतू चाललंय. ती म्हणते मग तो मग म्हणजे काय? तो दिसत नाही, कळत नव्हतं का? हातात लाकूड घेतोय, म्हणतो या लाकडाने तो जाताना उद्घाटन करणार. ती बिचारी माय माऊली आपल्या लोळगावची हुशार असते. ती म्हणते अहो
ह्या लाकडाने माझं उद्घाटन करण्याऐवजी असं करा, हातातलं लाकूड बाजूला फेका आणि चुलीचा जाळ थोडा मागे ओढा, उतू जाणारं दूध आपोआप थांबेल. तसं उतू जाणारी तरुणाई जरी आपल्याला दिसत असली तरी विकारांचा जाळ थोडासा मागे ओढूया आणि छत्रपती शिवरायांचा विचार त्यांच्या अंतःकरणात पेरूया. आणि हाच या निमित्ताने हेतू आपला होता. त्यासाठी शिवजयंती उत्सव समितीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, हाताची वज्रमुठ करा. जय जिजाऊ, जय जिजाऊ महाराज. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज कुलवारी भूषण छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाऊ की. धन्यवाद सर. जातीपेक्षा मातीला आणि मातीपेक्षा जास्त मानतो आणि शिवछत्रपतींना